चकोल्या करण्यासाठी आपल्याला डाळ लावून घ्यायच्या. डाळीत मी हळद आणि हिंग टाकलेलं आहे आणि शिजवून घेणार आहे 4 शिट्ट्या करून. तुरीची डाळ आहे ही, एक छोटी वाटी टाकलेली आहे मी ह्याच्यात. चकोल्यासाठी जरा नेहमीपेक्षा घट्ट कणिक मळून घ्यायची. आपण चपात्यांना मळतो त्यापेक्षा थोडीशी घट्ट कणिक पाहिजे आपल्याला चकोल्या करायला. लसूण खोबरं ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असलं तर टाकू शकता. लसूण खोबरं चांगलं परतून झालं तर आपल्याला डाळ टाकायचं आणि जेवढं आपल्याला करायचं चकोळ्या तेवढं पाणी टाकायचं. चवीनुसार मीठ, मसाला टाकायचा आपल्याला 1 चमचा लाल तिखट कलरसाठी. गूळ टाकायचं तुम्हाला किती आंबट गोड करायचे त्यानुसार. ह्याला उकळे आले की मग आपल्याला चपाती लाटून टाकायचे आहे तुकडे. पुन्हा उकळे आले की आपल्याला इकडं चपाती लाटून घ्यायची आहे. बारीक तुकडे करून घ्यायचे आपल्याला आणि त्या वरणामध्ये टाकायच्या. मला जेवढे लहान मोठे करायचे तेवढे तुम्ही करू शकता. टाकून घेतलं की 10 ते 15 मिनिट आपल्याला ठेवायचं शिजण्यासाठी. आपल्या चकोल्या वाफायलेल्या तयार आहेत.